जन्मकुंडलीमध्ये द्वितीय स्थान हे कुटुंबाचं स्थान असं म्हटलं जातं. म्हणजे बाळाचा जन्म झाला की त्या कुटुंबामध्ये किंवा त्या आईवडिलांच्या पोटी त्या बालकाचा जन्म झाला म्हणजे एका विशिष्ट कुटुंबामध्ये जेव्हा ते मूल जन्म घेतं त्यावेळेस सुरुवातीचे नातेवाईक म्हणजे त्याला आई आणि वडील मिळतात. हे पहिले नातेसंबंध झाले पहा. मग त्या घरामध्ये फक्त आईवडीलच असतात का? नाही, आजी आजोबाही असतात, भावंडंही असतात आणि ह्या सगळ्यांचं मिळून आत्या काका अशासारखी ही नाती कधीकधी त्या घरामध्ये असतात. मग या सगळ्या नातेवाईकांचा त्या बालकाला लाभ होतो. म्हणजे तो कोणाचा तरी मुलगा असतो, कोणाचा तरी नातू असतो, कोणाचे तरी पुतण्या असतो. अशा पद्धतीची नाती त्या द्वितीय स्थानातून विकसित होतात. ज्योतिषशास्त्राप्रमाणे आपण द्वितीय भावावरनं त्याला धनस्थान असं म्हणतात. संपत्ती पाहतो, आर्थिक लाभ पाहतो, बोलण्याची शैली किंवा वाणी पाहतो, वक्तृत्व पाहतो, कोणत्या गोष्टींमध्ये रुची आहेत हे पाहतो. तसंच कुटुंबाचा असणारा धनसंचय पाहतो, भोजनाच्या आवडीनिवडी पाहतो आणि इथूनच उजवा डोळा पाहिला जातो. तर आता या अशा धनस्थानावरनं किंवा द्वितीय स्थानावरनं ज्या वेळेस आपल्याला त्या मुलाचा विकास कसा होणार आहे, कारण जेव्हा तो मुलगा आईवडिलांच्या सहवासात कुटुंबाच्या सहवासात असतो त्यावेळेस ज्याप्रमाणे त्याला आईवडील मिळतात त्याप्रमाणे कुटुंबाचं एक आडनावही मिळतं. मग ते कुटुंब जर श्रीमंत असेल तर मुळातच जन्मता तो सोन्याचा चमचा घेऊन जन्मतो. पण तेच कुटुंब जर मध्यमवर्गीय असेल तर काही तडजोडी त्याच्या आईवडिलांनाही कराव्या लागतात. मग हे बालक कशा प्रकारे शिकतं? कारण पहिलं शिक्षण त्याचं घरातून होत असतं आणि तिथे त्याचा वाढ आणि विकास होत असतो. त्याची आई कशी बोलते, त्याची आई किती प्रेमाने त्याला जवळ घेते, कशा पद्धतीने बोलते त्याप्रमाणे त्याचं व्यक्तिमत्व विकसित होत असतं. आणि मग आई ज्या पद्धतीने बोलते, वडील ज्या पद्धतीने हाक मारतात तेव्हा त्या मुलाला आपलं नाव हे आहे अशा पद्धतीने कळतं. आणि मग तो मी हा आहे, ही माझी आई आहे, हे माझे वडील आहेत, हे माझे आजी आजोबा आहेत अशासारखे उच्चार करायला लागतो. म्हणजे लहानपणी या सगळ्या घरात असणाऱ्या कुटुंबाचा त्याच्यावर परिणाम होत असतो.